आणि अंडाकृती रचनांचे मिश्रण 28 मैल लांब आणि 20 मैल रुंद, त्याच्या भिंतीमध्ये असंख्य शूरराजे तैनात होत्या. पराक्रमी रचनेच्या केंद्रस्थानी स्वतः द्रोण उभा होता, सूर्यप्रकाशात चमकणारे त्याचे पारडे कोत. जेव्हा त्याने क्रोधात विध्वंसकासारखे आपले विशाल धनुष्य पसरवले, त्याच्या मागे भोजनाचा प्रमुख उभा होता, त्याला हानीपासून वाचवत होता. एक सुंदर मालक आणि लाल बलिदानाच्या वेलीने सुशोभित केलेल्या द्रोण रथाच्या दर्शनाने कौरव आनंदाने भरून गेले. तर सिद्ध आणि चरण हे रांग आकार घेत असताना आश्चर्याने परात होते. जेव्हा राजा दुर्योधनाने ही प्रचंड शक्ती पाहिली, तेव्हा त्याला त्याचे हृदय अभिमानाने फुलल्याचे जाणवले. त्याची रचना जिवंत होत असल्याचे दिसले. त्याचे विविध विभाग पृथ्वीभोवती गुंडाळलेल्या एका मोठ्या नादासारखे परिपूर्ण समक्रमितपणे फिरत होते. त्याच्या उपस्थितीने जमिनीचा पाया हादरला होता आणि सर्व प्राणी अशा प्रचंड शक्तीला तोंड देण्याच्या विचाराने थरथरत होते. अशाने जेव्हा सैन्य एकमेकांशी भिडले, तेव्हा असे वाटले की कौरव आणि पांडव यांच्यातील आगामी संघर्षाला कोणी रोखू शकणार नाही. जगाचा पायाच हादरवणाऱ्या युद्धासाठी मंच तयार झाला होता. मोजणीचा दिवस अखेर युद्धभूमीवर आला होता. आपल्या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागलेले कुरु सैन्य पांडवांच्या विरोधात सज्ज होऊन उभे होते. ढोल आणि मृदंग वाजू लागताच मोठा गदारोळ झाला. युद्धाच्या गर्जनेने हवा भरून गेली, शंखनाद झाला आणि एक अशुभ गर्जनेने पृथ्वी हादरली, ज्यामुळे ते शेवटपर्यंत उभे राहिले. जसे युद्धक्षेत्र हळूहळू लढण्यासाठी उत्सुक असलेल्या बलवीरांनी झाकले जात होते, तसंच सवेश अजून प्रकट झाला. त्याचा रथ हजारो कावळे आणि कावळे घेऊन शत्रूच्या रांगाच्या दिशेने निघाला. उजव्या बाजूस निरागसपणे ओरडत असलेल्या कोकिळांसह विविध प्राण्यांच्या ओरड्याने हवा भरून गेली. कोसळणाऱ्या उल्कांमुळे आकाशच थरथरत असल्यासारखे वाटत होते. त्यांच्या धगधगत्या पायवाटांमुळे अंधार पडणाऱ्या क्षितिजावर प्रकाश पडत होता. मेघगर्जनेसह कोरडे वारे वाहत होते आणि रणभूमीवर दगड आणि खडी चावत होते. कुंतीचा मुलगा अजून युद्धाच्या प्रारंभी पोहोचला होता. दोन्ही सैन्य समोरासमोर असताना नकुलाचा मुलगा सातानिका आणि प्रीदाचा मुलगा धृष्टद्युम्न यांनी पांडवांच्या तुकड्यांना सज्ज केले. 1000 गाड्या, 100 हत्ती, 3000 वीर आणि 10,000 पायदळ सैनिकांसह दुर्मार्शनने कुरु सैन्याच्या वहांवर आपले स्थान घेतले. वाढत्या समुद्राचा प्रतिकार करणाऱ्या खंडाप्रमाणेच दुर्मार्शनाने घोषित केले, आजही मी गांधीवच्या विजेत्याचा, शत्रूंचा जळणारा युद्धात अप्रतिरोध्य असलेले त्या योद्ध्याचा प्रतिकार करेन. आज लोक क्रोधित धनंजयला दुसऱ्या दरडी वस्तूबद्दल दगडाच्या ढिगाऱ्याप्रमाणे माझ्याशी धकताना पाहू दे, पण अर्जुनाला कमी लेखले जाऊ नये. सोन्याच्या मुकुटाने सजलेला आणि पांढऱ्या फुलांच्या हारांनी सजलेला, पतंगाच्या पोशाखात आणि तलवारीने सज्ज असलेला तो स्वतःच्या आगविणे रथावर स्वार होऊन युद्धात उतरला. कृष्ण पराक्रमी किशोर त्याच्याबरोबर युद्धात त्याचा गांधीव हलवत होता. ते शत्रूच्या सीमेजवळ पोहोचताच अर्जुनाने त्याचा शंख फडकावला. त्यानंतर कृष्णाचा पंचजन्य या आवाजाने कुरु योद्ध्यांच्या मणक्यांना थरथर सोडले आणि ते भीतीने थरथरत असताना त्यांचे केस टोकाला उभे राहिले. त्यांचे प्राणही चिंतेने घडलेले होते आणि काहींना भानही गेले होते. अर्जुन आघाडीवर असल्याने लढाई उत्साहाने सुरू झाली होती. ढगाप्रमाणे त्याने आपल्या शत्रूवर बाणांचा पाऊस पाडला, त्यांना दंडांच्या सरींनी झाकले. शत्रूच्या रथ योद्ध्यांनी मोठ्या हलक्या हाताचे प्रदर्शन, तर कृष्ण आणि धनंजय या दोघांनाही बाणांच्या ढगांनी पटकन झाकले. पण 5चा इतिहास सहजासहजी पराभव होणे शक्य नव्हते. रागाच्या भरात त्याने का योद्ध्यांची डोकी त्यांच्या चड्डीवरून मारायला सुरुवात केली, ज्यामुळे ते घोड्यावर कोसळले. धृतराष्ट्राच्या डोळ्यासमोर उद्भवलेल्या गुंडावर सोनेरी चमक दाखवणारा सूर्य युद्धभूमीवर कोसळला. एकेकाळी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने त्याचे सैन्य आता दष्टीने पळून गेले, कारण मुकुटधारी योद्धा अर्जुनाने आपल्या बाणाने त्यांच्या तुकड्या कापल्या. अर्जुनाविरुद्ध लढणारे ते वीर कोण होते? धृतराष्ट्राने त्याच्या आवाजात उत्सुकता आणि चिंतेचे मिश्रण भरून विचारले. त्याचा सारथी आणि सल्लागार संजय त्याच्या समोर उभा होता. तो युद्धाची कथा सांगण्यास तयार होता. संजयने सुरुवात केली. तो तुझा मुलगा दुःशासन होता, ज्याने आक्रमणाचे नेतृत्व केले. त्याने आमच्या सैन्याची स्थिती पाहिली
आणि रागाने भरून तो पुढे धावला. तो एक शूर योद्धा होता, ज्याने सोन्याचे कोरीव कवच परिधान केले होते. त्याची सोन्याने चमकणारी पगडी होती. युद्धभूमीवर त्याचे आगमन वादळासारखे होते, ज्याने आपल्या पायाखालची पृथ्वी हलवली होती. दुसासाचे सैन्य जवळ येत असताना अर्जुन खंबीरपणे उभा राहिला. त्याचे गांधीव धनुष्य त्याचे प्राणघात गीत गात असताना त्याने हत्तीच्या यजमानाला एकापाठोपाठ एक दांडक्याने छेदले. हत्तीच्या घंटा आणि शंखांच्या आवाजाने हवा भरून गेली. स्टील व पोलादाची टक्कर आणि दांडक्यांचा आवाज मिसळयुद्ध जोरात सुरू असताना पृथ्वी थरथर कापत होती. योद्धे शरद पोतूतील पानांसारखे पडले. अर्जुनाच्या बाणांनी त्यांची शस्त्रास्त्रे तुटली होती. त्यांची चड्डी रागाच्या भात पुढे सरकली. केवळ मुकुटाने सजलेल्या योद्ध्यांच्या दंडांनी त्यांना छेदले. काहींनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्जुनाच्या अविचल उद्देशाविरुद्ध त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. हा नरसंहार पूर्वीच्या कोणत्याही घटनेपेक्षा वेगळा होता. कानातले सजवलेली डोकी हत्तींच्या गळ्यातून शरद ऋतूतील फुलासारखी पडली. योद्धे त्यांच्या घोड्यांच्या शरीरावर लटकत होते. त्यांची शस्त्रास्त्रे डळमळीत झाली होती आणि रक्ताने माखलेले होते. काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्जुनाच्या बाणांनी त्यांना चिरडले. त्याचे रडणे हवेत प्रतिध्वनित झाले. युद्ध त्याच्या चरमोत्कर्षावर पोहोचताच दुसानाचे सैन्य हतबल होऊ लागले. त्यांचा नेता स्वतः जखमी झाला होता. त्याच्या वेदना आणि भीतीमुळे त्याला द्रोणाच्या योद्ध्यांच्या भक्कम भिंतीमागे आश्रय घ्यावा लागला. दुसाळाचा विभाग मैदानातून पळून जाताना संजय जड अंतकरणाने पाहत होता. त्यांच्या शेपटी त्यांच्या पायांदरम्यान होत्या. युद्धभूमी हाती घोडे आणि क्षत्रियांच्या मृतदेहाने विखुरलेली होती. त्यांची शस्त्रास्त्रे तुटलेली होती. त्यावर झालेल्या हत्याकांडामुळे पृथ्वी स्वतःच रडत होती. संजयने आपली कथा संपताच धृतराष्ट्राचे डोळे कोसळले. त्याने जे पाहिले होते त्याच्या गुरुत्वाकर्षणाने भारावून गेले. पराक्रमी योद्धा अर्जुन पार्थ त्याचा गुरु द्रोणासमोर उभा असताना सूर्य रणभूमीवर कोसळला. संजय कधाका हे दृश्य कुलगडताना मोठ्या उत्सुकतेने पाहत होता. संजय म्हणाला, अर्जुनाला द्रोणाच्या विभाजनाच्या अभेद्य रचनेत घुसण्याची इच्छा होती आणि तो सिंधूचा शासक जयद्रथला ठार मारण्याचा प्रयत्न करत होता. तो त्याच्या रचनेच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या द्रोणाकडे गेला आणि त्याच्या सन्मानार्थ त्याने हात जोडले. द्रोणाने चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून उत्तर दिले, हे विभत्सुबला पराभूत केल्याशिवाय तू जयद्रथला पराभूत करू शकणार नाहीस. आणि त्यासह त्याने अर्जुन, त्याचा रथ, घोडेमानक आणि रथिक यांना धारदार बाणांनी झाकले. अर्जुनाने निर्लज्जपणे स्वतःच्या बाणांनी अधिक शक्तिशाली आणि अधिक भयानक बाणांनी द्रोणाच्या बाणांच्या वर्षावाला गोंधळात टाकले. त्याने त्या लढाईत बाणांनी द्रोणाला छेदले. त्याच्या स्वतःच्या बाणांनी अर्जुनाच्या बाणांना कापले. त्यानंतर गुरुने कृष्ण आणि अर्जुन या दोघांनाही विष किंवा अग्नीसारखे दिसणाऱ्या अनेक बाणांनी छेदले. अर्जुन आपल्या बाणांनी द्रोणाचे धनुष्य कापण्याचा विचार करत होता, परंतु मोठ्या शौर्याने संपन्न असलेल्या द्रोणाने निर्भीकपणे आणि पटकन प्रख्यात फाल्गुनीची धनुष्य दोरी कापली. त्याने फाल्गुनीच्या घोड्यांना मानत आणि रथाला छेदले आणि हसताना त्याला अनेक बाणांनी झाकले. संजय कथा सांगत राहिला आणि मग हे राजा शूर द्रोणाने आपल्या शिष्यावर विजय मिळवत डोळ्याच्या झगमगाटात अर्जुनाला त्याच्या बाणांच्या झोतातून अदृश्य केले. त्यानंतर रामाला भारद्वाजच्या मुलाचे खांब सतत आडीत पडताना दिसले आणि त्याचे धनुष्य देखील सतत एका वर्तुळात ओढले जाण्याचे आश्चर्यकारक पैलू सादर करताना दिसले. कृष्ण शहाणा आणि बुद्धिमान त्यांच्या कार्याच्या पूर्ततेबद्दल चिंतन करू लागला. त्याने अर्जुनाला संबोधित केले, हे पार्थ, हे पराक्रमी शस्त्रधारी, आपण वेळ वाया घालू नये. आपण द्रोण टाळत पुढे गेले पाहिजे, कारण एक अधिक महत्वाचे काम आपली वाट पाहत आहे. आणि त्यासह ते द्रोणाला त्यांच्या उजवीकडे ठेवून पुढे गेले. द्रोण अर्जुनाला संबोधत म्हणाला, हे पांडूच्या पुत्रा, तू कुठे जातोस? तू तुझ्या शत्रूला हरवत नाहीस तोपर्यंत तू लढणे थांबवत नाहीस, हे खरे नाही का? अर्जुन म्हणाला, तू माझा गुरु आहेस आणि माझा शत्रू नाहीस. मी तुझा शिष्य आहे आणि म्हणून तुझ्या मुलासारखा आहे आणि संपूर्ण जगात असा माणूस नाही जो तुला युद्धात पराभूत करू शकेल. संजयने आपले कथन पुढे चालू ठेवले. हे शब्द म्हण कौरवाचा गुरु द्रोणाने पार्थ या पराक्रमी योद्ध्याला ताब्यात घेतल्याने लढाई चिरवली. तरीही त्याचा प्रकोप पसरवणाऱ्या वादळी ढगाप्रमाणे पार्थचे बाण युद्धभूमीवर विखुरले गेले. घोड्यांना, गाड्यांना आणि हातींना सारखे छेदत होते. त्याने ब्राह्मणाच्या शस्त्राचा वापर करत असताना
शत्रू सैन्य थरथरत होते. त्यांच्या स्वतःच्या खांबांचा चक्काचूर करत होते. द्रोण मात्र सामान्य योद्धा नव्हता. त्याचे कौशल्य अतुलनीय होते आणि त्याचे बाण पावसाच्या धाराप्रमाणे पार्थावर पडत होते. तरीही 25 बाणांनी मारले गेल्यानंतरही पार्थने प्रतिकार केला. त्याची बुद्धिमत्ता आणि पराक्रम अविचल होते. द्रोणांच्या हल्ल्यांचा प्रतिकार करताना तो हसला. त्याच्या पांढऱ्या घोड्यांनी सहजपणे युद्धभूमीवर धाव घेतली. लढाई जसजशी तीव्र होत गेली तसंच भोजांचा शासक कृतवर्मन या लढाईत सामील झाला. त्याच्या डोळ्यात तीव्र निर्धाराने त्याने पार्थ आणि वासुदेव यांना प्रत्येकी 25 बाणांनी छेदले. परंतु पार्थ घाबरून जाऊ शकत नव्हता. त्याने कृतवर्मनचे धनुष्य कापले आणि त्याला 100 धडधडत्या बाणांनी मारले, ज्यामुळे योद्धा स्तब्ध झाला. तापी कृष्णाला जाणवले की युद्ध अजून संपलेले नाही. कृतवर्मनला कोणतीही दया दाखवू नका, त्याने पार्थाला विनंती केली आणि म्हणून नवीन जोमाने पार्थने भोजांच्या सैन्याची कतन केली. त्याचे बाण शत्रूच्या तुकड्यांमधून कापत होते, जसे की गव्हाच्या कोयत्यातून. दरम्यान युद्धमन्यू आणि उत्तमोज हे 2 पांचाल राजकुमार कृतवर्मनाविरुद्ध शौर्याने लढले. परंतु त्यांचे शौर्य असूनही ते कुशल योद्धेशी बरोबरी करू शकले नाहीत. अर्जुनाचे दुसरे नाव विभासू जेव्हा या लढाईत सामील झाले तेव्हाच युद्धाची लाट बदलू लागली. जसा दिवस पुढे सरकत गेला तसंच आणखी योद्धे लढाईत सामील झाले. शूरराजा सुतयुध आपल्या मोठ्या धनुष्यासह पार्थाकडे धावला, परंतु पराक्रमी योद्ध्याने त्याचा त्वरित पराभव केला. 90 बाणांनी मारले गेल्यानंतरही सुतयुधाने हार मानण्यास नकार दिला आणि त्याच्या डोळ्यात तीव्र दृढ निश्चय ठेवून त्याने आपला विमानाला गदा जनार्दनवर फेकली. पण पाण्याच्या स्वामीने त्याला अशा कृतीविरुद्ध इशारा दिला होता आणि म्हणून गदा श्रुतयुधाच्या दिशेने परत येत असताना ती कृष्णाला हलवू शकली नाही, जसे की वारा डोंगराला हलवू शकला नाही. तेव्हाच पार्थच्या क्रोधाला मर्यादा नव्हती. हजारो बाणांनी त्याने श्रुतयुधाचा छळ केला आणि आणखी 70ने त्याने त्याच्या घोड्यांचा आणि रथाचा वध केला. युद्ध जसजसे पुढे सरकत होते तसच असे वाटत होते की जणू वेळ थांबली आहे. योद्धा डावीकडे आणि उजवीकडे पडले. पार्थच्या बाणांच्या अथक हल्ल्यामुळे त्यांचे शरीर तुटले आणि तरीही गोंधळ आणि विध्वंसादरम्यान एक योद्धा उभा होता. अर्जुन पराक्रमी. संजय हे उलगडत चाललेले नाटक आश्चर्याने पाहत असताना सूर्य रणभूमीवर कोसळला. सुरक्षिणा आणि सुतयुधाच्या पडझडीने कौरव सैन्यात संतापाची लाट उसळली होती आणि आता ते वादळी वादळासारखे पार्थावर उतरले. अभिषाद, सुसेना, शिवी आणि वस्ती यांनी धनंजयवर बाणांचा वर्षाव केला, परंतु तो ठामपणे उभा राहिला. त्याचे गांधी व धनुष्य प्रत्येक फटक्यासह गात होते. नाही जसजशी जोरात सुरू होती तसंच धनंजयचे बाण गव्हाच्या कोयत्यासारखे शत्रूच्या सैन्यात चिरले. एका क्षणात 600 योद्धे पडले आणि बाकीचे घाबरून पळून गेले. पार्थच्या क्रोधाला तोंड देण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना एकटे सोडून गेले, परंतु सुतयुस आणि अच्युतयुस या 2 पराक्रमी धनुर्धारी सैनिकांनी आपले सैन्य एकत्र केले आणि नव्याने उग्रतेने धनंजयावर फेकले. त्यांचे बाण गडद ढगासारखे उडत होते. ते अर्जुनाला गोल धुक्यात ढकलत होते. 2 योद्ध्यांमध्ये हाणामारीचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता. त्यांच्या भाले आणि भाले सूर्यप्रकाशात चमकत होते. पार्थची गाडी केवळ बाणांच्या वजनामुळे भारावून गेली होती, परंतु त्याने हार मानण्यास नकार दिला. त्याचा आत्मा आरखंड होता. युद्ध त्याच्या चमत्कर्षावर पोहोचतात धनंजयच्या अथक बाणाच्या वर्षावामुळे सुतयुस आणि अच्युतयुस पडले. त्यांचे हात आणि डोकी कापल्या गेल्या. त्यांचे पुत्र नियातयुस आणि दीर्घयुस रागाच्या भरात पुढे धावले, परंतु अर्जुन बेफिकीर होता. त्याचा गांधीव धनुष्य घातक अचूकतेसह एका पाठोपाठ एक दांडा मारत होता. कौरवाचे सैन्य अंतहीन वाटत होते, परंतु पार्थने लोणीतून गरम चाकूसारखे त्यांचे सैन्य कापले. हजारो प्रशिक्षित हाती स्वारांनी त्याला वेढले, परंतु त्याने त्यांना सहजपणे पाडले. त्यांचे चढी आणि दांडे त्याच्या बाणांनी तुटले पडलेले. योद्ध्यांच्या मृतदेहाने मैदान विखुरलेले होते. त्यांचे कवच सूर्यप्रकाशात सोनेरी दगडासारखे चमकत होते. कतली त्याच्या शिखरावर पोहोचताच युद्धभूमीवर रक्ताची एक नदी वाहत होती. तिचे तटबंदी मृत सैनिक, घोडे, कार आणि हत्तींनी बनलेले होते. बाणाचा पाऊस पावसाळा पडला तर लढवं यांच्या केसांनी जमिनीवर एक गुंफलेली चटी तयार केली. पृष्ठभागावर तरणाऱ्या योद्ध्यांच्या हातांची बोटे कापली गेली.
ज्यामुळे नदीचे भयानक सौंदर्य वाढले. युद्ध सुरू असताना पृथ्वी थरथर कापत होती. पोलादाच्या समस्याने आणि जखमींच्या ओरडण्याने वास्तवाचे जाळेच फुटले होते आणि त्याच्या मध्यभागी घनंदे उंच उभा होता. प्रत्येक फडक्यासह त्याचा गांधी व धनुष्य दास होता. अकल्पनीय हत्याकांडासमोर त्याचा आत्मा अखंड होता जसा सूर्यमावळाला. युद्धभूमीवर एक सोनेरी चमक आणत संदेशच्या आवाजात एकच शब्द कुजबुजला. अद्भुत, कारण त्या क्षणी त्या युद्धाचा खरा अर्थ दिसला. एक नव्हते. धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन त्याच्या रथावर बसला आणि त्याचे डोळे पांडूचा मुलगा अर्जुनावर खिळले. त्याचा सारथी संजय त्याच्या बाजूला उभा राहिला आणि ते युद्धभूमीजवळ पोहोचताच सावधगिरी बाळगण्याचा आग्रह केला. माझे राजा, मला तुझ्या सुरक्षेची भीती वाटते, संजय म्हणाला, कारण अर्जुन हा इतरांपेक्षा वेगळा योद्धा आहे. त्याने द्रोणांच्या तुकड्यांना आणि भोजांना आधीच पराभूत केले आहे आणि युद्धातील त्याचे पराक्रम अतुलनीय. समोर झालेल्या हत्याकांडाकडे पाहताना दुर्योधनाचा चेहरा दृढनिश्चयाने वळला होता. त्याचे सैन्य तुटले होते आणि त्याचे लोक सर्व बाजूनी पळून जात होते. मी पळून जाणार नाही, त्याने संजयला घोषित केले. मला स्वतः अर्जुनाचा सामना करावा लागेल. मला जिंकण्याचे वचन देणाऱ्या द्रोणाने माझी फसवणूक केली आहे, पण आता मला पांडवांच्या कल्याणाची अधिक काळजी वाटत आहे. संजयने आपल्या राजाशी तर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्योधन ठाम होता. त्याने संजयला त्याला अर्जुनाच्या जवळ नेण्याची विनंती केली आणि ते जवळ येत असताना लोखंडी संघर्षाचा आवाज आणि जखमींच्या घडण्याचा आवाज हवेत भरून गेला. पर्वांचा पूज्य गुरु द्रोण घटनास्थळी प्रकट झाला. त्याचे डोळे आतील प्रखर प्रकाशाने चमकले. तो दुर्योधनाच्या रथाच्या जवळ गेला आणि शांत हलक्या आवाजात बोलला, माझ्या राजा. तो म्हणाला, मला तुझ्या शब्दांमध्ये दोष दिसत नाही, पण मी तुला माझ्या सल्ल्यानुसार वागण्याचा सल्ला द्यायला हवा. अर्जुन खरोखरच एक भयंकर शत्रू आहे, पण त्याला पराभूत करण्याची माझी योजना नाही. द्रोणाने उघड केले की तो दुर्योधनाच्या शरीरावर एक विशेष कवच बांधणार आहे. वेदांची शक्ती आणि देवांच्या आशीर्वादांनी ओतप्रो एक कवच. हे कवच दुर्योधनाला युद्धात अजय बनेल. म्हणून बोलत असताना त्याने पाण्याला स्पर्श केला आणि पवित्र मंत्र उच्चारले. त्याच्या स्वतःच्या आध्यात्मिक ऊर्जेने कवच उठले. दुर्योधनच्या शरीरावर कवच चमकताना संजय आश्चर्याने पाहत होता. ही एक अद्भुत गोष्ट आहे. संजय श्वास रोखून म्हणाला, हे राजा, द्रोणाने खरोखर तुझ्या शरीरावर सोन्याचे कवच बांधले आहे. द्रोण दयाळूपणे हसला आणि दुर्योधनाला आशीर्वाद देणारे एक शब्द बोलला. त्याने देवांच्या शक्तीचे आवाहन केले आणि यतिनहुष आणि इतर प्राचीन ऋषींना कौरव राजकुमाराला आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. समारंभाचा समारोप होताच दुर्योधनाच्या मनात आत्मविश्वासाची लाट उसळल्याचे जाणवले. त्याचे डोळे दृढनिश्चयाने चमकणाऱ्या अर्जुनाकडे त्याने नजर फिरवली. माझा पराभव होणार नाही, त्याने संजयला घोषित केले. मी या शत्रूला पराभूत करेन आणि या लढाईतून विजयी होऊन बाहेर येई. संजयने होकारार्थी मान डोलावली, पण त्याचे हृदय पूर्वसूचनेने जड झाले होते. स्टील आणि धुळीच्या उन्मादात दोन्ही सैन्यांमध्ये चकमक होत असताना सूर्यवनभूमीवर कोसळला. दुर्योधन या माणसामधील बैलाने कौरवांना लढाईत नेले होते, परंतु लवकरच तो पांडवांच्या विरोधात त्यांचे निष्ठावान सहकारी सोमकासह समोरासमोर उभा राहिला नाही. जोरात सुरू असताना दोन्ही सैन्यांमध्ये हाणामारी होत असताना संजय श्वास रोखून पाहत होता. पोलादाच्या संघर्षाचा आवाज आणि घामाने भरलेल्या कवचांच्या सुगंधाने हवा भरून गेली. ते दृश्य खरोखरच विस्मयकारक होते. तो आठवतो, त्याचा आवाज भावनेने थरथरत होता. प्रिशताचा मुलगा धृष्टद्युम्न याने द्रोणांच्या सैन्यावर बाणाचा वर्षाव केला. जणू ते वाऱ्याच्या तीव्र झोताने उडवलेली शग कोतुतील पाने आहेत. संजयने त्या दृश्याचे वर्णन केले. पार्थाने मान्यात निपुण आणि योग्य प्रकारे सज्ज होऊन द्रोणांच्या सैन्याला बाणांच्या वर्षावाने झाकले. स्वतः प्रमुख शस्त्रधारी द्रोणत शौर्याने लढला. एकाच बाणाने गाड्या हाती आणि घोड्यांना छेदत असताना त्याचे स्वरूप धगधगत्या अग्नीसारखे अस्पष्ट झाले. संजय हे पाहून आश्चर्यचकित झाला. पांडवांच्या सैन्यात असा कोणताही योद्धा नव्हता जो द्रोणाच्या धनुष्यावरून मारलेले बाण सहन करू शकत होता. दरम्यान मैदानभर इतर लढाया उसळल्या. भीमसारी, चित्रसेन आणि विकर्ण यांनी भीमसेनाला चारही बाजूनी वेढा घातला, तर विंदा आणि अनुविंद यांनी युधिष्ठिराला त्याच्या शत्रूविरुद्ध पाठिंबा दिला. सतायकीने दुःशासनशी सामना केला. ही त्यांची लढाई पोलाद आणि रागाची वावटळ होती. जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसच संजयने दोन्ही सैन्यामध्ये वाढत्या उग्रतेसह संघर्ष होत असल्याचे भीतीपोटी पाहिले. हे भरत वंशाचे बैल
तुझ्या व शत्रूच्या सैन्यात भीतीपोटी युद्धातून पळून गेलेला एकही योद्धा नव्हता. गोंधळात द्रोण लढाई करत राहिला. त्याचे रूप जंगलातील आगीसारखे जळत होते आणि त्याने डाव्या आणि उजव्या योद्ध्यांना चिडले. संध्येने त्या दिवसाचे वर्णन केले. पराक्रमी का योद्ध्याने त्या लढाईत कार हाती घोडे आणि पायदळ सैनिकांना विणले. प्रत्येकाच्या हातात फक्त एकच बाण होता. जसा सूर्य मावळू लागला, युद्धभूमीवर लांब छाया पडू लागल्या, तसंच ते संध्येच्या लक्षात आले की ही काही सामान्य लढाई नाही. दोन्ही बाजूंचे योद्धे नैराश्याने जन्मलेल्या उग्रतेने लढले. त्यांचे जीवन अनिश्चितपणे संतुलनात लटकले होते. असे वाटत होते की मृत्यू स्वतःच युद्धभूमीवर उतरला आहे, जिवंतांना बाजूला सारत आणि फक्त पडलेलेच मागे सोडले आहेत. संजयचे शब्द युगानुयुगी प्रतिध्वनित होत राहिले. सिंधूंच्या शासकाच्या बाबतीत तो संपूर्ण सैन्याच्या पाठीमागे राहिला, ज्याचे संरक्षण त्यांच्यापैकी अनेक प्रमुख धनुर्धर आणि कार योद्ध्यांनी केले, ज्यात कृपा यांचा समावेश होता नाही, जो आज सुरू होती. संजय जेव्हा राजा धृतराष्ट्रासमोर उभा होता आणि कुरु आणि पांडव यांच्यातील भव्य युद्धाची कथा सांगत होता, तेव्हा सूर्य रणभूमीवर कोसळला. ऐका राजा, संजयने उत्साहाने भरलेला त्याचा आवाज सुरू केला. तेव्हा मी तुम्हाला झालेल्या अद्भुत युद्धाचे वर्णन करत होतो. बोलत असताना ते दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर एका जिवंत चित्रासारखे उलगडत गेले. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली पार्थद्रोणाच्या तुकडीत शिरण्याचा निर्धार करत भरद्वाजच्या पुत्राशी त्याच्या गणेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. द्रोण स्वतः त्याच्या सैन्यासह त्यांच्या बाजूने स्वतःच्या सैन्यासाठी गौरव आणि संरक्षण मिळवण्यासाठी जोरदारपणे लढला. दरम्यान अवंतीच्या विंदा आणि अनविंदा यांनी धृतराष्ट्राचा मुलगा दुःशासन याच्या प्रती असलेल्या त्यांच्या रागामुळे आणि निष्ठेने विराटवर 10 वेगवान दंडांनी हल्ला केला. परंतु विराट निर्लज्जपणे 2 योद्ध्यांकडे गेला आणि त्यांच्या अनुयायांच्या बाजूने शौर्याने लढला. ही लढाई तीव्र झाली. त्याची क्रूरता केवळ जंगलाच्या मध्यभागी 2 पराक्रमी हत्तीशी लढणाऱ्या सिंहाच्या क्रूरतेशी जुळलेली नाही. जसजशी तीव्र होत गेली तसचे अभिमन्यूचे पराक्रम दीपस्तंभासारखे चमकू लागले. त्याने राजा वलिकाला अत्यंत महत्वाच्या अवयवांनाही छेदण्यास सक्षम असलेल्या तीव्र आणि धारदार दंडांनी मारले. क्रोधाने भरलेल्या वलिकाने अभिमन्यूच्या मुलाला सोन्याच्या पंखांच्या सरळ दंडांनी आणि दगडावर ठोकून प्रत्युत्तर दिले. या 2 योद्ध्यांमधील लढाई अधिकाधिक तीव्र होत गेली, ज्यात बाण आणि बाणांच्या घनदाट सरीने आकाश आणि दिशादश भात झाकून टाकले. दोन्ही योद्ध्यांचा संघर्ष सुरू असताना आकाश थरथरत असल्यासारखे वाटत होते. त्यांचे पराक्रमी ओरडणे मेघ गर्जनेसारखे हवेत प्रतिध्वनित होत होते. पोलाद आणि राणाच्या या झल्लावातात इतर वीर उदयाला आले. सैन्याच्या डोक्यावर गोवासनांचा राजा शेव काशीच्या पराक्रमी कार योद्ध्यासोबत शौर्याने लढला, तर राजा वलिका 5 पराक्रमी कार योद्ध्यांविरुद्ध लढला. द्रौपदीच्या बहिणीचा मुलगा वलुष्मीच्या वंशातील सात्यकी आणि इतरतील या दिग्गजांमधील संघर्ष मन आणि 5 इंद्रियामधील संघर्षासारखा होता. अंतहीन युद्ध. संजयने कथा सांगणे सुरू ठेवले तेव्हा आणखी एक नाट्य उलगडले. दुःशासनाने सात्यकीवर 9 सरक खांबांनी हल्ला केला, परंतु नंतरचा अविचल लवकरच बरा झाला आणि त्याने आपल्या आक्रमणकर्त्याला कानकाच्या पंखांच्या 10 बाणांनी छेदले. दोन्ही योद्धे फुलांनी सजलेल्या 2 किळसुकांसारखे चमकताना दिसले. पोलाद आणि रागाच्या या वावटळीत इतर वीरांचा संघर्ष झाला. रागाने भरलेला आलन उषा कुंतीभूतच्या बाणांनी त्रस्त झाला, परंतु त्याने आपल्या आक्रमणकर्त्याला अनेक खांबांनी छेदून प्रत्युत्तर दिले. जसजशी लढाई सुरू झाली तसच ते सक्रामधील असल्यासारखे दिसत होते. पांडव आणि कौरवांमधील युद्ध चरमोत्कर्षावर पोहोचतात युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. संजय त्याच्याजवळ उभा होता, जो त्याच्या समोर घडलेल्या नरसंहाराचा साक्षीदार होता. भीषण लढाई सुरू होताच भीमसेनाने त्याचा पराक्रमी सशस्त्र प्रतिस्पर्धी जलसंधाच्या विरोधात आगेकूच केली. युधिष्ठिराने आपल्या सैन्याचे युद्धात नेतृत्व केले आणि कृतवर्मन आणि त्याच्या साथीदारांना पराभूत करण्याचा निर्धार केला. दरम्यान प्रिशाताचा मुलगा धृष्टद्युम्न याने द्रोणावर बाणाचा गडगडाट केला आणि सूर्याच्या किरणांप्रमाणे ते रणभूमीवर विखुरले करू आणि पांडवांमधील संघर्ष तीव्र होता. दोन्ही बाजूंचे योद्धे विना अडथळा लढले.
कौरवांचे गुरु दोन पांचालांच्या राजकुमाराशी भयंकर दोन युद्धात गुंतले. त्यांच्या धनुष्याने हवेत भरलेल्या बाणांचा मारा केला. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांनी मैदानावरील हजारो सैनिकांना चिरले आणि त्यांच्या जागेत विनाशाचा मार्ग सोडला. युद्ध सुरू असताना धृष्टद्युम्नाने द्रोणाच्या रथात घुसखोरी करण्याची योजना आखली. त्याने चतुराईने स्वतःच्या घोड्यांना द्रोणाच्या घोड्याशी मिसळले, ज्यामुळे एक भ्रम निर्माण झाला, ज्यामुळे गुरु गोंधळून जाईल आणि त्याला हल्ला करण्याची संधी मिळेल. तयार असलेली तलवार आणि ढाल घेऊन धृष्टद्युम्न बाणांना चकवा देत द्रोणाच्या रथात शिरला. दृश्य गोंधळात टाकणारे होते. दोन्ही बाजूंचे योद्धे आपल्या जीवनासाठी लढत होते. स्त्रीच्या हाणामारीच्या आवाजाने हवा भरून गेली होती. युद्धभूमीवर रक्ताचा आणि घामाचा सुगंध लखत होता. द्रोणांच्या प्राणघातक बाणांनी पकडल्या गेलेल्या धृष्टद्युम्नाला वाचवण्यासाठी ऋष्मी नायक सात्यकी वेळेवर पोहोचला सुरूच राहिली. दोन्ही बाजूने हाणामारी झाली आणि दोघांचाही हात वर आला नाही. द्रोणाने सात्यकीवर 6 आणि 20 बाण मारले, परंतु ऋष्मी नायकाने त्याच वीरतेने प्रत्युत्तर दिले. स्वतःच्या 6 आणि 20 बाणांनी द्रोणाला छातीत छेदले. सात्यकीच्या शौर्याने प्रेरित झालेल्या पांचाल कार योद्ध्यांनी त्याच्या बाजूने मोर्चा काढला आणि द्रुततेने धृष्टद्युम्नाला लढाईतून हटवले तर त्याची धुष्यात होत गेली. तसंच संध्येने लढाईच्या उघडतेवर चिंतन केले. योद्धे विनाअडथळा लढले होते. त्यांचे शौर्य आणि कौशल्य पूर्ण प्रदर्शनावर होते. जरी परिणाम अद्याप अनिश्चित होता, तरी एक गोष्ट स्पष्ट होती: पांडव आणि कौरवांमधील या महाकाळाच्या संघर्षात कोण विजयी होईल हे केवळ वेळ स्पष्ट कळेल. प्रख्यात गुरु आणि योद्धा द्रोणाने सेनीचा नातू युधनाकडे डोळ्यात एक प्रखर चमक घेऊन पाहताना सूर्यगणभूमीवर कोसळला धृतराष्ट्राचा मुलगा कंद राजाने संजयला त्या दुर्दैवी दिवसाची कथा सांगण्यास सांगितले होते, जेव्हा 2 महान योद्ध्यांमध्ये संघर्ष झाला होता. संजयने आपल्या कथेची सुरुवात द्रोणाला गुंडाळलेला आणि मारायला तयार असलेला एक शक्तिशाली साप त्याचे डोळे अग्नी तांब्याप्रमाणे क्रोधाने पेटत आहेत असे वर्णन करून केली. त्याचे धनुष्य घट्ट ओढले गेले होते. त्याचे बाण तीक्ष्ण आणि प्राणघातक होते आणि त्याचे घोडे लाल आणि वेगवान होते. त्यांच्या खुरांनी पृथ्वीवर लयबद्ध धडधड होते. संजय बोलत असताना आमच्या समोर दृश्य उलगडत गेले. द्रोणांचा विरोधक युधन त्याच्या रथीचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्या नजरेजवळ येत असलेल्या शत्रूवर खिळल्या होत्या. तो म्हणाला, पटकन आणि आनंदाने पुढे जा. त्याचा आवाज स्थिर आणि शांत होता. जेव्हा त्याने त्याच्या घोड्यांना पुढे ढकलले, दोन्ही योद्धे एकमेकांच्या दिशेने झपाटलेले होते. त्यांचे धनुष्य एकापाठोपाठ एक बाण सोडताना एकत्र जात होते. तात्याच्या धडधड्याने पोलादावर पोलादाची टक्कर आणि पृथ्वीवर धडधडणाऱ्या खुरांच्या गडगड्याने हवा भरून गेली होती. ही युगानुयुगी लढाई होती, जी येणाऱ्या पिढ्यांसाठी लक्षात ठेवली जाईल. जेव्हा लढवये भिडले, तेव्हा वास्तवाचे जाळेच त्यांच्या भोवती वाकलेले दिसत होते. सूर्याने ढगांच्या पडद्यामागे आपला चेहरा जपवला. वारा वाहने बंद झाले आणि युद्धभूमीवर एक दाट खिन्नता आली. तरीही दोन्ही योद्धे लढत राहिले, एकमेकांवर बाणांचा वर्षाव करत असताना. त्यांचे धनुष्य कधीही डगमगले नाही. पुरुषांमधील 2 मैल एकमेकांना भिडताना त्याचे घोडे आणि रथ हे सोन्याच्या पंखांच्या खांद्यांनी छेदले असताना कुरु आणि पांडवांचे यजमान आश्चर्याने पाहत होते. हवा रक्त आणि घामाच्या सुगंधाने भरलेली होती आणि त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत होती. युद्ध जसजसे पुढे सरकत होते, तसच ते दोन आणि युद्ध यांच्यात मारहाणीसाठी मारहाणीची देवाणघेवाण झाली. दोघांचाही हात वर आला नाही. पण नंतर विजेच्या एका झटक्यात सात्यकीच्या पराक्रमी दंडांनी द्रोणाच्या संरक्षणावर पुन्हा पुन्हा प्रहार केला. गुरुचे धनुष्य तुटले, त्याचे बाण तुटले, परंतु तरीही त्याने हार मानण्यास नकार दिला. युधनाचे अलौकिक पराक्रम पाहताना देवांनी स्वतः त्यांच्याकडे पाहिले. त्यांचे चेहरे आश्चर्याने भरले. अगदी महान शिक्षक द्रोण देखील त्या तरुण योद्ध्याच्या पराक्रमाने प्रभावित झाला आणि त्याने मानसिकरित्या सात्यकीच्या कौशल्याचे आणि शौर्याचे कौतुक केले. युद्ध त्याच्या चमत्कारावर पोहोचताच द्रोणाने आपल्या शत्रूचा नाश करण्यासाठी आकाशीय शस्त्रांचा वापर केला, परंतु सात्यकीने वरून या आणखी एका आकाशीय बाणाने प्रतिकार केला. अंतिम लढतीत दोन्ही योद्ध्यांमध्ये झालेल्या चकमकी अरे आणि अरे अशी ओरड संपूर्ण युद्धभूमीत प्रतिध्वनित झाली. अस्त टेकड्यांवर सूर्य मावळू लागला आणि युद्धभूमीवर सोनेरी चमक उमटू लागली. तेव्हा दिवसाचे शेवटचे क्षण तातडीच्या
आणि निराशेच्या भावनेने भरलेले होते. सैनिक लढत राहिले, काही विश्रांती घेत होते, तर इतरांनी विजयाच्या मागावर धाव घेतली. या गोंधळात अर्जुन आणि त्याचा साथी वासुदेव सिंधू शासकाच्या प्रदेशाकडे निघाले. ते शत्रूच्या सैनिकांच्या दाट गर्दीतून जात असताना अर्जुनाने कुशलतेने आपल्या गाडीचे मार्गदर्शन केले आणि स्वतःसाठी पुढे जाण्यासाठी एक रुंद मार्ग सोडला. दिवसाच्या लढायांमुळे थकलेल्या घोड्यांनी वासुदेवाच्या कुशल हातांनी चालवलेल्या अविश्वसनीय वेगाने पुढे धाव घेतली. रथ स्वतःच गुरुत्वाकर्षणाचे उल्लंघन करत असल्याचे दिसत होते. एका अलौकिक वेगाने जात होता, ज्यामुळे ते पाहणारे सर्वजण आश्चर्यचकित झाले. सूर्याची गाडी सूर्य देव किंवा वादळाची देवता हृदय देखील अर्जुनाच्या रथाच्या वेगाशी बरोबरी करण्यासाठी कठोरपणे दाबला गेला असता. जणू वेळ आणि जागेचे कापडच पांडव योद्ध्यांच्या इच्छेनुसार झुकले होते. जेव्हा ते शत्रूच्या रचनेच्या मध्यभागी पोहोचले, तेव्हा घोड्यांना थकवा येऊ लागला. त्यांचे सांधे अथक धडकेने दुखू लागले. तेवढ्यात आपल्या सैन्याच्या प्रमुख असलेल्या विंदारा आणि अनुविंदा या दोन भावांनी अर्जुनाच्या थकलेल्या घोड्यांना पाहिले आणि त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यांनी अर्जुनावर बाणांचा वर्षाव केला, तर वासुदेवाने त्याच्या माणसावर बाणांचा वर्षाव केला. 4 घोड्यांवर प्रत्येकी 100 बाणांनी वार केले गेले. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या अर्जुनाने त्वरित प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही भावांवर 9 सरळ दंडाने हल्ला केला, ज्यामुळे त्यांचे महत्वाचे अवयव छेदले गेले. युद्ध जसजसे पुढे सरकत होते, तसतसे विंदा आणि अनुविंदा संतप्त झाले आणि त्यांनी अर्जुन आणि वासुदेव यांच्यावर बाणांचा पाऊस पडला. पण पाथने बेफिकीरपणे 2 उन्ह डोक्याच्या खांबाने त्यांचे धनुष्य आणि दंड द्रुततेने कापले. रागाने उत्तेजित झालेल्या दोन्ही भावांनी नवीन धनुष्य उचलले, परंतु धनंजयने त्यांनाही त्वरित अक्षम केले. भयंकर लढाईच्या आरडाओरड्यांसह आपल्या पडलेल्या भावाचा सूड घेण्यासाठी अनुविंदाने एक मोठी गदा घेऊन पुढे कूच केले. वासुदेव शक्तिशाली पर्वत मैनाकासारखा खंबीरपणे उभा राहिला. त्यानंतर अर्जुनाने एका फडक्यात त्याची मान आणि हातपाय कापून 6 बाणांसह अनुविंदाला वेगाने पाठवले. हा नरसंहार पाहणाऱ्या कौरवांनी नव्या तीव्रतेने पुढे झेप घेतली, पण पार्थ अविचल स्थिर टेकडीप्रमाणे बाणांच्या गाळांमध्ये उंच उभा राहिला. लढाई जसजशी तीव्र होत गेली, तसतशी रक्त आणि घामाच्या सुगंधाने हवा दाट होत गेली. युद्धभूमीतून प्रतिध्वनित होणाऱ्या स्टीलच्या आवाजाने शत्रूच्या योद्ध्यांच्या समुद्राने वेढलेला, तरीही त्यांच्या हल्ल्यांना तयार नसलेला अर्जुन खंबीरपणे उभा आहे, हे संजय आश्चर्याने पाहत होता. कुंतीचा मुलगा अजून उंच उभा असताना, त्याचे डोळे शत्रूच्या रेषांवर खिळलेले असताना, सूर्य युद्धभूमीवर कोसळला. एकेकाळी शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेला त्याचा रथ आता सोडून देण्यात आला होता. त्याचे घोडे विणले गेले आणि बाणांनी चिरडले गेले, परंतु अर्जुनाचा आत्मा अखंड राहिला. शत्रूच्या शक्तींना पराभूत करण्याचा त्याचा दृढ निश्चय त्याला उग्र वादळाप्रमाणे पुढे ढकलत होता. जेव्हा वासुदेव कृष्ण त्याच्या रथातून खाली उतरला, तेव्हा त्याने त्याच्या समोरील दृश्याचे निरीक्षण शांततेच्या वातावरणासह केले. त्यांच्या विरोधात जमलेल्या पराक्रमी योद्धे कृष्णाने त्याच्या घोड्यांना मोकळे केले. त्यांचे शरीर सततच्या बाणांच्या फटक्याने चिरडले आणि चिरडले गेले. तरीही प्रचंड अडचणी असूनही अर्जुन सूर्यप्रकाशात चमकणारी त्याची तलवार घेऊन लढला. जेव्हा त्याने एका पाठोपाठ एक शत्रूंचा नाश केला, पार्थ आणि गोविंदाने युद्धभूमीवर आपले कौशल्य दाखवताना कौरव आश्चर्याने पाहत होते. या जगात यापेक्षा आश्चर्यकारक घटना काय घडली आहे ते आश्चर्यचकित झाले. युद्धाच्या गर्जनेतून त्यांचे आवाज प्रतिध्वनित होत होते. त्यांनी यापूर्वी कधीही 2 योद्ध्यांना मेल परिधान करून आणि एकाच रथावर स्वार होऊन त्यांच्या सैन्याची इतक्या सहजतेने आणि अचूकतेने कत्तल करताना पाहिले नव्हते. कृष्ण जो नेहमी कुशल घोडेस्वार होता, त्याने त्याच्या घोड्यांची काळजी घेतली, त्यांचे बाण काढले आणि त्यांना स्वतःच्या हाताने चोळले. त्याने त्यांना जवळच्या प्रवाहातून प्यायला लावले. त्यांची तहान कमी झाली. त्यांना पुन्हा एकदा रथाशी जोडण्यापूर्वी ते निघण्याच्या तयारीत असताना कौरवांना त्यांच्यावर निराशेची भावना वाहू लागली. ते दुःखाने ओरडले, कारण त्यांना माहीत होते की पार्थ आणि कृष्ण अजय आहेत. ते दोन्ही कृष्ण रणांगणात धावून गेले. त्यांचा रथ वादळी वादळासारखा रणांगणात गडगडत होता. कौरवांनी आपल्या सैन्याला सहजपणे ठार मारताना त्यांचे बाण खरे उडताना पाहिले. अरे रे, दुर्योधनाच्या चुकीमुळे धृतराष्ट्र राजाचे हे योद्धे उद्ध्वस्त होत आहेत, असे काही क्षत्रिय म्हणाले. त्यांचे आवाज
दुःखाने आणि पश्चातापाने भरलेले होते रे. सहसा सूर्यास्त होऊ लागला. युद्धभूमीवर सोनेरी झगमगाट सुरू झाला. अजून जयद्रथाच्या दिशेने धावला. त्याचे हृदय दृढ निश्चयाने जळत होते. त्याने आपल्या घोड्यांना पुढे ढकलले. त्यांचे खूर मैदानाच्या पलीकडे झेपावत असताना लयबद्ध धडधड होते. धूळ गायब होत असताना कौरव निराश होऊन पाहत होते. त्यांचे स्वतःचे योद्धे पराक्रमी नायकाचा प्रतिकार करू शकत होते. या गोंधळात दुर्योधन अर्जुनाच्या मागे लागला. त्याचे अंतःकरण क्रोधाने आणि दृढनिश्चयाने भरलेले होते. परंतु त्याच्या पराक्रमी प्रयत्नानंतरही तो अर्जुन या न थांबणाऱ्या शक्तीविरुद्ध शक्तीही होता. सूर्य क्षितिजाच्या खाली उतरताच युद्धभूमीला एका उबदार नारिंगी प्रकाशात झोकून देत असताना कौरवांना माहीत होते की त्यांचा पराभव होणार आहे. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता, ज्याने उद्भवलेल्या गोंधळावर एक सोनेरी चमक दाखवली. वासुदेव आणि धनंजय या दोन कृष्णांना लोणीतून गरम चाकूसारखे शत्रूच्या रेषांमध्ये छेदताना कथाकार संध्येने आश्चर्याने पाहिले. सैन्यातील राजे भीतीने भरून त्यांच्या उपस्थितीतून पळून गेले आणि त्यांचे पद सोडले. हे दोन्ही नायक जसजसे पुढे सरकत गेले तसंच त्यांना युद्धभूमीवरील महान योद्ध्यांपैकी एक असलेल्या द्रोणाच्या नेतृत्वाखालील तुकडीकडून बाण आणि भाल्यांचा मारा सहन करावा लागला. पण वासुदेव आणि धनंजय यांना थांबवता आले नाही. त्यांचा संताप आणि पुढे जाण्याच्या त्यांच्या निर्धाराला विलंब झाल्याबद्दल त्यांना लाज वाटली. त्यांनी शत्रूच्या रांगा एका गरम चाकूप्रमाणे चिच्या सहाय्याने कापल्या, ज्यामुळे ते उद्ध्वस्त झाले. भीतीपोटी अनेक तिरस्कृत क्षत्रियांनी आपले पद सोडले आणि आपला सन्मान आणि प्रतिष्ठा सोडून युद्धभूमीतून पळून गेले. हे भ्याड लोक युद्धापासून दूर जात असताना संलेप राहत होता. त्यांच्या कृतीची तुलना पवित्र वेदांपासून दूर जाणाऱ्या नास्तिकांच्या कृतीशी केली जात होती. वासुदेव आणि धनंजय शेवटी द्रोणांच्या नेतृत्वाखाली विभागातून बाहेर पडले. ते ढगांमधून फुटलेल्या दोन नगरधरत्या सूर्यांसारखे दिसत होते. त्यांचा थकवा दूर झाला. ते उत्साही दिसत होते. त्यांचे चेहरे तीव्र निर्धाराने उजळले होते. ते दोन माशांसारखे दिसत होते, जे एका मजबूत जाळ्यातून निसटले होते. त्यांच्या हालचाली वेगवान आणि सरळ होत्या. जसजसे ते पुढे सरकत गेले तसंच त्यांना सिंधूचा शासक जयद्रथ भेटला, जो धर्तराष्ट्रामधीलचा हा सर्वात कुशल योद्ध्यासह होता. परंतु वासुदेव आणि धनंजय निर्लज्ज होते. त्यांचे डोळे शिकार होण्याची वाट पाहत असलेल्या दोन वाघांसारखे त्यांच्या लक्ष्यावर स्थिर होते. रागाच्या भरात त्यांचे चेहरे लाल झाले. त्यांची खाण गिळण्यासाठी झपाटलेल्या बाजूंच्या जोडीप्रमाणे ते जयद्रथाच्या दिशेने धावले. दोन कृष्णांना आपल्या जवळ येताना पाहून सिंधूंचा शासक भीतीने भरून गेला. त्यांचे वैभव आणि संताप अतुलनीय होता. वासुदेव आणि धनंजय जयद्रथाच्या जवळ जात असताना संजय आश्चर्याने पाहत होता. त्यांच्या हालचाली वेगवान आणि प्राणघातक होत्या. युद्धाच्या शक्यतेबद्दलचा त्यांचा आनंद स्पष्ट दिसत होता, जसे की बाज मांसाचा तुकडा घेण्यासाठी खाली झिपावत होते. ढोल आणि शंखांच्या आवाजाने हवा भरून गेली. जेव्हा दोन कृष्ण त्यांच्या लक्ष्याच्या दिशेने धावले, धृतराष्ट्राचा पराक्रमी मुलगा दुर्योधनाला हस्तक्षेप करण्याची संधी दिसली आणि त्याने जयद्रथला दोन कृष्णांपासून वाचवण्याचा निर्धार करत एकाच रथावर धाव घेतली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण वासुदेव आणि धनंजय यांना अगपता आले नव्हते. त्यांचा क्रोध आणि दृढनिश्चय त्यांना वादळासारखे पुढे नेत होता. जेव्हा संजय पाहत होता तेव्हा त्याला अर्जुनाशी बोललेले कृष्णाचे शब्द ऐकू आले. हे पार्थ, इतरांच्या भीतीमुळे आपण विचलित होऊ नये. आम्ही कुंतीची मुले आहोत आणि एकेकाळी हस्तिनापूरचे महान राज्य आता कोसळण्याच्या उंबरठ्यावर होते. राजा धृतराष्ट्र आंधळा, पण आपल्या लोकांच्या दुःखात कर्ण बधीर नव्हता. त्याने आपला विश्वासू सल्लागार आणि सारथी संजय याचा सल्ला घेतला. आम्हाला सांगा. संजय धृतराष्ट्राने विनवणी केली. भूरिश्वांच्या आणि सिंधूंचा शासक यांच्या वधानंतर आमच्या मला काय घडले? दोन माझा मुलगा दुर्योधनास कुरु दरम्यान काय म्हणाला? ही कथा सांगताना संजयचा आवाज खरखर कापत होता. हे भूरिश्वाच्या आणि सिंधूंच्या शासकाच्या वधानंतर तुझ्या सहकाऱ्यांमध्ये मोठा आरडाओरडा झाला. त्या सर्वांनी तुझ्या मुलाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले, ज्या सल्ल्यांचा परिणाम म्हणून पुरुषांचे नेते मारले गेले. संजयचे शब्द ऐकून धृतराष्ट्राला खूप दूर झाले. पांडवाला भडकवण्यात त्याचा मुलगा दुर्योधनाचा हात होता हे त्याला माहीत होते आणि आता त्यांच्या राज्याला त्याची किंमत मोजावी लागत आहे. संजय पुढे म्हणाला,
तुमच्या मुलाचे हे शब्द ऐकून दोन दुःखाने भरून गेला. हे महाराज, थोडा वेळ विचार करत तो हे शब्द मोठ्या दुःखात म्हणाला. दुर्योधनाशी बोलताना सभेमध्ये द्रोणांचा आवाज प्रतिध्वनित होत होता. त्याचे शब्द दुःख आणि पश्चात्तापाने भरलेले होते. हे दुर्योधन, तू मला अशा शब्दांनी का चिडतोस? मी तुला आधी सांगितले होते की अर्जुन युद्धात पराभूत होऊ शकत नाही. मुकुटाने सजलेल्या अर्जुनापासून संरक्षित होऊन शिखंडीने भीष्माला ठार मारले. त्यांच्या काळातील सर्वात महान योद्धा भीष्मच्या पत्नाची आठवण येत असताना द्रोणांचे डोळे अश्रूंनी भरून आले. देवांनी आणि दानवांनी पराभूत होऊ न शकलेल्या भीष्माला प्रत्यक्ष युद्धात मारलेले पाहून तरीही मला समजले की हे बृहत सैन्य नष्ट झाले आहे. द्रोणांचे शब्द हवेत लटकत असताना सभा शांत झाली. त्याने फारसे खेळाबद्दल पांडवांना फसवण्याचा हा एक डाव कसा होता आणि त्यांच्यावर येणाऱ्या संकटाचा विदुराने कसा अंदाज वर्तवला होता याबद्दल सांगितले. द्रोण म्हणाला, हे स्वामी, ज्याने उडवलेले ते बाणही आता आम्हाला ठार मारत आहेत. विदुराने ते असे असले तरी तुम्हाला ते तसे समजले नाहीत. पुन्हा ते शब्द की शहाणा आणि उच्चात्म्याचा विदुर त्याच्या डोळ्यात अश्रू घेऊन तुम्हाला म्हणाला होता. शांततेची शिफारस करणारे ते शुभ शब्द तेव्हा तुम्ही ऐकले नाही. तर त्याच्या स्वतःच्या भावनांबद्दल बोलताना द्रोणांचा आवाज आणखी मजबूत होत गेला. ज्या संकटाचे भाकीत केले होते ते आता आले आहे. हे दुर्योधन, तो भयानक नसहारात आला आहे. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा राजा दुर्योधन त्याच्या क्रोध आणि दृढनिश्चयामुळे अर्जुनावर 3 वेगवान बाणांनी हल्ला करत होता, जे त्याच्या शत्रूच्या हृदयात खोलवर शिरले होते. परंतु अर्जुनाने निर्लज्जपणे दगडावर उडालेल्या आणि सुंदर पंखांनी सुशोभित केलेल्या 4 आणि 10 खांबांवर गोळीबार केला. केवळ त्यांना दुर्योधनाच्या अभेद्य कवचाने मागे हाताना पाहिल्या. अर्जुनाजवळ ही देवाणघेवाण पाहणारा कृष्ण आश्चर्याने म्हणाला, डोंगरांची हालचाल यासारखे दृश्य मी कधीच पाहिले नाही. हे पाहत तुझे बाण कमी पडत आहेत आणि त्याचा काही परिणाम होत नाही. अर्जुनाने उत्तर देण्यापूर्वी एक क्षण विचार केला. हे कवच द्रोणाने दुर्योधनाच्या शरीरावर घातले आहे. हे अभेद्य आहे. ते जसे आहे तसे बांधलेले आहे. तिन्ही जगांचे सामर्थ्य वासाकाने मिळवणारे आहे. कृष्णाने समजूतदारपणे मान डोलावली, पण त्याचे हावभाव गंभीर झाले. हे पार्थ, मी पाहतो आहे की तू आपल्या बाणाने हे कवच भेदण्यासाठी धडपडत आहेस. अर्जुनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिले, जरी हे कवच दैवी असले तरी ब्रह्माने स्वतः निर्माण केले असले तरी मी कुरुराजकुमाराला पराभूत करेन. आकाशाच्या प्रमुखाने हे कवच अंगिरासला दिले, ज्यांच्याकडून ते बृहस्पती आणि पुरंदर मार्गे मला देण्यात आले होते. मला त्याची रहस्य माहीत आहेत आणि त्यास आलेल्या मंत्रांनी मी दुर्योधनाचे संरक्षण मोडून काढ्याने नव्याने सापडलेल्या दृढनिश्चयाने अर्जुनाने आपली धनुर्विद्या काढली आणि प्राचीन मंत्रांनी काही बाणांना प्रेरित केले. जेव्हा तो द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा याचा सामना करण्याची तयारी करत होता, ज्याने त्याचे पूर्वीचे फट्टे कापले होते, परंतु अर्जुनाने लक्ष काढण्यापूर्वीच अश्वत्थामाने पुन्हा एकदा हस्तक्षेप केला आणि लढाई सुरू झालेली नाही. जसजशी ती होत गेली तसंच अर्जुन संतापला आणि त्याने युद्धभूमीचे सर्वेक्षण करताना त्याच्या तोंडाचे कोपरेच साठले. त्याला दिसले की दुर्योधनाच्या कवचाने अजूनही त्याला हानीपासून वाचवले आहे, परंतु तीव्र रडण्याने अर्जुनाने मृत्यूसारखे दिसणारे तीक्ष्ण टोक असलेले खांब सोडले. या बाणांनी त्याने दुर्योधनाच्या घोड्यांचा आणि रथांचा वध केला आणि त्याचे धनुष्य आणि बोटांचे चामड्याचे कुंपण कापल्याने योद्धे त्याच्या मदतीला धावले. त्यामुळे आता कार नसलेला आणि जखमी झालेला कुरु राजा संकटात पडला. पण अर्जुनाने आपल्या शस्त्रांच्या तादीने त्या सैनिकाची कत्तल करण्यास सुरुवात केली आणि शेकडो का योद्धे आणि हत्ती जमिनीवर कोसळले. युद्ध त्याच्या चमत्कारावर पोहोचताच कृष्णाने आपले शंख पंचजन्य मोठ्याने वाजवले, तर अर्जुनाने आपले धनुष्य गांधीव मोठ्या तादीने ओढले. त्यांच्या शंख आणि धनुर्धरांच्या आवाजाने हवा भरून गेली, कारण कुरु योद्धे मोठ्या संख्येने जमिनीवर कोसळले. अर्जुनाची गाडी वाऱ्याने चालवलेल्या ढगासारखी, वाऱ्याने उडालेल्या ढगासारखी चमकून उभी होती. कौरव आणि पांडवांमधील युद्ध सुरू झाले होते. राजा धृतराष्ट्र यांचा एक बुद्धिमान आणि विश्वासू सल्लागार संजय बाजूला उभा राहून दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष होत असताना श्वास रोखून पाहत होता. युद्धभूमीवर सूर्य मावळत असताना भूरिश्व चाल कर्ण वैसेन, जयद्रथ कृपा आणि द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा यांच्या नेतृत्वाखालील
कौरव योद्धे त्यांच्या चमकत्या रथांवर पुढे सरसवले. त्यांच्या घोड्यांच्या खुरांनी पृथ्वीला धडकी भरवली आणि पांडव योद्धा अर्जुनच्या दिशेने गर्जना करत थरथरत्या लाटा पाठवल्या. शंखांच्या आवाजाने आकाश आणि पृथ्वीकान फोडणारी कर्कशवाणीने भरून गेली. वसुदेव, ज्याला कृष्ण आणि धनंजय किंवा अर्जुन असेही म्हणतात, त्यांनी स्वतःचे देवदत्त आणि पंचरेने हे शंख फडकावले, ज्यामुळे विश्वाचा पाया हलवणारा आवाज निर्माण झाला. अर्जुनाने ताब्यात घेतलेले जयद्रथाचे रक्षण करण्यासाठी उत्सुक असलेले कौरव योद्धे क्रोध आणि दृढनिश्चयाने भरले होते. द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा याने वासुदेवावर एका पाठोपाठ एक बाण फोडून त्याला 70 वेळा मारले. अर्जुनाने कर्ण आणि वृषणाला छेदत स्वतःच्या 100 बाणांनी प्रत्युत्तर दिले. प्रत्येक योद्धा शौर्य आणि कौशल्याच्या पराक्रमात इतरांवर मात करण्याचा प्रयत्न करत असताना लढाई चिघळली. मात्र शासक सालेने अर्जुनावर 10 बाण सोडले, तर जयद्रथाने त्याच्यावर 70 बाणांनी हल्ला केला. भूरिश्रव आणि वासुदेवाला 3 तोफदार बाणांनी विणले. त्यांची सोनेरी तो सूर्यप्रकाशात चमकलेल्या गायच्या भात आणि आपले मित्र कृष्णाचे रक्षण करण्याच्या इच्छेने अर्जुनाने आपल्या शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. त्याने साल्याचे धनुष्य कापे त्याला 10 बाणांनी मारले आणि 25 बाणांनी कृपेला छेदले. स्त्रीच्या संघर्षाच्या आवाजाने, घामाचा सुगंधाने आणि युद्धभूमीवर मोठ्या प्रमाणात लटकलेल्या रक्ताने हवा भरून गेलेली आहे. जसजशी पुढे सरकत गेली तससे अर्जुन अधिक बळकट होताना दिसत होता. त्याचे बाण सरणास उडत असताना त्याने त्याच्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला पाडले. कृष्णाच्या पकडण्याने संतप्त झालेल्या भूरिश्रवानी देवाचा वटवाघूळ कापला, परंतु अर्जुन फक्त खसला. त्याने आणखी शेकडो बाण सोडले, जे वादळासारखे कौरवांच्या रांगा फाडत होते. ही लढाई अराजकता आणि विध्वंसाची होती. दोन्ही बाजूचे योद्धे आपल्या जीवनासाठी लढत होते. संध्येने दोन्ही सैन्यांमध्ये चकमक होताना आश्चर्याने पाहिले. त्याच्यासमोर घडलेल्या हत्याकांडामुळे त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले. राजा धृतराष्ट्र जेव्हा योद्ध्यांच्या समुद्राकडे पाहत होता, तेव्हा युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. तो त्याचा सारथी संजय याच्याकडे वळला आणि त्याला पार्थ आणि कुरुला दोन्ही योद्ध्यांच्या गाड्यांना सुशोभित करणाऱ्या विविध मानकांचे वर्णन करण्यास सांगितले. संजय बोलू लागला. त्याचा आवाज युद्धाच्या गर्जनेतून पुढे सरकत होता. हे राजा, त्या उच्च आत्म्याच्या योद्ध्यांच्या गाड्यांवर आगीच्या ज्वालांसारखे चमकणाऱ्या विविध प्रकारच्या मानकाबद्दल ऐका. त्याने सोन्याच्या तारांनी सजलेल्या आणि प्रत्येक रंगाच्या झेंड्यांनी सुशोभित केलेल्या सुवर्ण मानकांचे वर्णन केले. जसा तो बोलत होता तसंच संजयचे डोळे गांधीवातील धावपटू धनंजय या अर्जुनाच्या गाडीकडे वळले. सिंहासारख्या भयंकर चेहऱ्याच्या आणि शेपटीच्या वाणाचे चिन्ह असलेले मान त्या लढाईत भीती निर्माण करत होते. वानर मालक हे पाहण्यासारखे दृश्य होते. अर्जुनाच्या गाडीवर नाचत असताना त्याचे अनेक झेंडे हाणत उडत होते. द्रोणपुत्र कनक आणि अधिरथाचा पुत्र यांच्या दर्जांकडे लक्ष वेधून संजयने आपले वर्णन पुढे चालू ठेवले. प्रत्येक जण शेवटच्या पेक्षा अधिक तेजस्वी होता. सूर्यप्रकाशात ताऱ्यांसारखे चमकणारे सोने, दागिने आणि रत्ने यांनी सुशोभित होता. पांडवांचा गुरु कृपाचा गोवंश बैल एक अलौकिक प्रकाश उत्सर्जित करत होता, जणू तो देवाचा अवतार होता. संजय बोलत असताना लढाई जोरात सुरू होती, ज्यात योद्ध्यांचा संघर्ष सुरू होता आणि हवेत बाण उडत होते. राजा धृतराष्ट्र याचा मुलगा दुर्योधन याने आपल्या सैन्याचे नेतृत्व केले. त्याच्या सैन्याने सोन्याच्या हत्तीने सुशोभित केलेले आक्रमणाचे नेतृत्व केले. हत्तीचे मानक इतर मानकांपेक्षा वरचढ दिसत होते. त्याच्या सोन्याच्या साखळ्या वाऱ्यामध्ये थरथरत असताना 100 घंटा वाजवल्याप्रमाणे झरमरत होत्या. पण अर्जुनाचा वानर मानक त्या सर्वांमध्ये उंच उभा होता. त्याचे झेंडे खेळाच्या मैदानावर नाचणाऱ्या सुंदर स्त्रियांसारखे फडकत होते आणि त्याच्या मध्यभागी अर्जुन स्वतः बसला होता. त्याने आपली धनुर्विद्या मागे ओढत असताना त्याचे डोळे शत्रूच्या रेषांवर स्थिर केले होते. तो कुरु योद्ध्यांवर बाणांचा वर्षाव करण्यास तयार होता. ही लढाई भीषण आणि अस्ताव्यस्त होती. दोन्ही बाजूंचे योद्धे भिडले आणि पडले, पण अर्जुन उभा राहिला. त्याचा गांधीव जळत्या अग्नीसारखा चमकला आणि त्याने तो त्याच्या खांद्यावर पसरवला, जो त्याच्यासमोर उभा असलेल्या सर्वांना पराभूत करण्यासाठी तयार होता. आणि जसजसा दिवस पुढे सरकत गेला, युद्धाचा निकाल स्पष्ट होत गेला. अर्जुन तो पराक्रमी
सशस्त्र नायक विजयी होणार होता. त्याचा मानक मार्ग पुढे नेत होता. सूर्य मावळत असताना युद्धभूमीवर सोनेरी चमक दाखवताना राजा धृतराष्ट्राचे सैन्य मागे हटले. त्यांचे स्तर कोसळले आणि त्यांचे योद्धे मारले गेले. राजा स्वतः त्याच्या सिंहासनावर बसला. त्याने पाहिलेल्या चमत्कारांबद्दल बोलताना त्याचे डोळे संजयवर खिळले. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा राजा धृतराष्ट्राने त्याचा सारथी संजय याला घडलेल्या घटनाबद्दल विचारले. अर्जुनाच्या शिकारीचे काय झाले त्याने विचारले. संजयने पांचाल आणि कुरु यांच्यातील महान युद्धाची कथा सांगण्यास सुरुवात केली. दुपारच्या सूर्याने योद्ध्यांवर आपला सोनेरी प्रकाश टाकला. तेव्हा द्रोण हा युद्धाचा केंद्रबिंदू बनला. त्याला पराभूत करण्यासाठी उत्सुक असलेल्या पंचांनी बाणांचा एक ओघ सोडला, ज्याने पृथ्वी हादरली. धनुष्य ओढलेल्या आणि थरथरत्या त्यांच्या गाडी योद्ध्यांनी किनाऱ्यावर कोसळणाऱ्या वादळी समुद्राप्रमाणे दोन रथाच्या दिशेने धाव घेतली. केके कुळातील एक पराक्रमी योद्धा बृहस्पत्राने आक्रमण केले. त्याच्यापुढे शक ऋतूतील पानांसारखे बाण विखुरले. तिच्या शौर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या क्षेमादूतीने बृहस्पत्रावर हजारो तीक्ष्ण बाण मारले. परंतु योद्ध्यामधील बैल असलेल्या धृष्टकेतूने त्याच तीव्रतेने प्रतिकार केला. दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरू होती आणि दोन्ही बाजूंना सत्ता मिळवता आली नाही. विजयी होण्याचा निधा असलेला राजा युधिष्ठिर आपल्या तुकडीच्या शीर्षस्थानी खंबीरपणे उभा राहिला. त्याला स्वतः महान द्रोणाने विरोध केला. धृतराष्ट्राचा मुलगा विकर्ण नकुलाशी भिडला तर दुर्मुखाने सहदेवावर बाणांचा वर्षाव केला. एक कुशल योद्धा सात्यकी व्याघ्रदत्ताशी शौर्याने लढला आणि सोमदत्ताचा मुलगा द्रौपदीच्या 5 पुत्रांविरुद्ध लढला. भीमसेन आणि द्रोणांचा उग्र राक्षस मुलगा अलनुष यांच्यातील चकमक श्रीराम आणि रावण यांच्यातील पौराणिक लढाईसाठीच होती. लढाई जसजशी तीव्र होत गेली तसच युधिष्ठिराने द्रोणावर 90 सरळ दंडांनी वार केले आणि त्याच्या अवयवांवर वार केले. रागाच्या भरात द्रोणाने युधिष्ठिराला 25 बाणांनी छातीत मारून प्रत्युत्तर दिले. राजा मात्र अडखळत राहिला आणि त्याने द्रोणांच्या बाणांच्या वर्षावाला वळसा घालून मोठ्या हलक्या हाताचे प्रदर्शन केले. रागाच्या भरात द्रोणाने युधिष्ठिरचे धनुष्य कापले आणि नंतर त्याला 1000 दंडांनी झाकले. असे वाटले की राजा मेला आहे. पांडवाचे सैन्य निराश होऊन ओरडले. त्यांना वाटले की त्यांचा नेता द्रोणाच्या सामर्थ्यावर पडला आहे. परंतु युधिष्ठिराने न डगमगता आणखी एक उत्कृष्ट धनुष्य उचलले आणि द्रोणाने मारलेले बाण कापले. त्याच्या नवीन धनुष्याने त्याने डोंगरावर छेदण्यासही सक्षम असलेला एक बाण फेकला, ज्यात आकाश हादरवणाऱ्या 8 घंट्यांनी सुशोभित केलेली सोन्याची काठी होती. जेव्हा तो बाण द्रोणाकडे उडत होता तेव्हा संपूर्ण सैन्य भयाने थरथरत होते. पराक्रमी युधिष्ठिर सिंहासारखा गर्जना करत होता. जे त्याचे म्हणणे ऐकत होते त्या सर्वांमध्ये भीती निर्माण करत होता. सूर्य रणभूमीवर कोसळला आणि त्याच्या समोर निर्माण झालेल्या गोंधळावर सोनेरी चमक दाखवली. राजा धृतराष्ट्राचे सैन्य पांडवांशी भिडले आणि या गोंधळात 2 योद्धे त्यांच्या शौर्यासाठी आणि कौशल्यासाठी उभे राहिले. कैकेयी कुळातील एक पराक्रमी का योद्धा क्षमादूर्ती धनुष्य घेऊन तयार स्थितीत पुढे सरसावला. त्याचा प्रतिस्पर्धी बृहस्पत्र काही कमी शक्तिशाली नव्हता आणि दोघांनी भयंकर द्वंद्वयुद्धात बाणांची देवाणघेवाण करण्यास सुरुवात केली. क्षमादूर्तीचा उद्देश खरा होता. त्याने बृहस्पत्रावर छातीत अनेक बाण मारले, परंतु कैकेयी राजकुमाराने झुकण्यास नकार दिला आणि द्रोणांच्या विभाजनात घुसण्याचा निर्धार केला. प्रतिस्पर्ध्याच्या शौर्याने विचलित न होता क्षमादूर्तीने बृहस्पत्राचे धनुष्य एका सौम्य काठीने कापले आणि नंतर त्याला पुन्हा तीव्र बाणाने मारले. मात्र कैकेयी राजकुमार तितका सहजासहजी पराभूत होऊ शकला नाही. त्याने आणखी एक धनुष्य उचलले आणि क्षमादूर्तीकडे पाहून स्मितहास्य केले. त्याचे डोळे दृढ निश्चयाने चमकले. एका वेगवान हालचालीसह त्याने एक हुनर डोक्याचा धनुष्य क्षमादूर्तीच्या रथाकडे उडून दिले. त्याला मारले आणि योद्धाला जमिनीवर पाडले. जशी लढाई सुरू झाली तसच इतर योद्धे या लढाईत सामील झाले. पांडव छावणीतील एक महान धनुर्धारी वीरधनवान चेदी कुळातील एक शिवराजकुमार धृष्टकेतूशी भिडला. दोघांनी बाणांची देवाणघेवाण केली. त्यांचे ध्येय खरे आणि प्राणघातक होते. त्यांची लढाई भयंकर होती आणि स्वतः देवानी साक्षीदार होण्यास योग्य होती. विशाल डोक्याच्या बाणाने द्विशत्रूचे धनुष्य कापून वीरधनवानाने शेवटी वरचा हात मिळवला. त्यानंतर चेदी राजकुमाराने सोन्याच्या काठीने सुसज्ज लोखंडी बाण उचलला आणि तो वीरधनवानच्या रथावर फेकला. परंतु पांडव योद्ध्याचा इतक्या सहजासहजी पराभव होऊ शकला नाही. त्याने बाण ताला आणि परत मारा केला, ज्यामुळे धृष्टकेतू जमिनीवर कोसळला. जेव्हा त्रिनेत्र
योद्ध्यांनी आपल्या साथीदारांना पडताना पाहिले तेव्हा ते त्यांच्या कुळातील शूर राजकुमार दुर्मुखच्या माने एकत्र आले. त्याने सहदेवावर 60 डबे उडवले, परंतु पांडव योद्ध्याला धक्का बसला नाही. शातक स्वीताशाने त्याने दुर्मुखाला आणि तीक्ष्ण बाणांनी छेदले आणि नंतर त्याला पुन्हा 9 डबे मारले. सहदेवाच्या वृंद डोक्याच्या बाणाने त्रिगर्त राजकुमाराचे मानक कापले गेले आणि त्याच्या 4 घोड्यांना इतर 4 बाणांनी खाली पाडले गेले. दुर्मुखाने एक आपल्या रथातून उडी मारली, पण सहदेव गंभीरपणे उभा राहिला. त्याने त्रिगर्त राजकुमारच्या रथीचे डोके रेजर फेस बाणाने कापले आणि नंतर स्वतः दुर्मुखाला 5 बाणांनी छेदले. त्रिगर्त योद्धाने निर्भयपणे उडी मारली. पांडवांच्या पराक्रमांची कथा संजयने सांगितलेली युद्धभूमी हालचालीने भरलेली होती. या गोंधळात सौंदत्त या पराक्रमी योद्ध्याचा थोरला मुलगा द्रौपदीच्या 5 मुलांशी नकुलाचे भाऊ युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि सहदेव यांच्याशी भिडला. हे महान धनुर्धर एकमेकांविरुद्ध लढले तेव्हा हवा तणावाने उजळली होती. सौंदत्तच्या मुलाने त्यांच्यावर आपला संताप व्यक्त केला आणि प्रत्येकी 5 बाणांनी त्यानंतर आणखी 7 बाणांनी त्यांना छेदले. पांडवांना धक्का बसला. त्यांच्या मनात हल्ल्याच्या तीव्रतेने थकाप उडाला, परंतु ते लगेच पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले. प्रत्येक भावाने योद्ध्याच्या मुलाला 3 वेगवान खांबांनी मारले. सौंदत्तच्या सुप्रसिद्ध मुलाने प्रत्युत्तर दिले आणि त्याच्या शत्रूंच्या छातीवर 5 बाण मारले. लढाई जोरात सुरू होती. दोन्ही बाजूने हाणामारी केली आणि कोणीही वचळ झाले नाही. परंतु नंतर एक नवीन प्रतिस्पर्धी उदयास आला. नकुलाचा मुलगा सातानिका, ज्याने योद्ध्याच्या मुलाला 2 वेगवान बाणांनी छेदली, तर भाऊ पटकन सामील झाले. त्यांनी आपल्या शत्रूला घेरले आणि त्याच्यावर बाणांनी वार केले. त्यांच्या हाणामारी होत असताना हवेत लथांच्या कर्कश आवाजाने भरून गेले. प्रत्येक जण इतरांवर मात करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु केवळ पांडवच शूरपणे लढत नव्हते. राक्षस अलमुशाने लढाईत प्रवेश केला होता. देवांच्या क्षेत्रातील एक भीतीदायक योद्धा अलमुश भीमसेनाशी राक्षस आणि देव यांच्या संयुक्त युद्धाप्रमाणे लढला. युद्ध कौशल्याच्या नेत्रदीप प्रदर्शनात दोघांची टक्कर झाली. प्रत्येकाने विजयी होण्याचा निर्धार केला. भीम अलमुशावर 9 बाण सोडताना हसला, परंतु राक्षस बेदिकी होता विचलित नव्हता. भीमाने आपले पराक्रमी धनुष्य कोडले आणि अलमुशावर एकापाठोपाठ एक बाण फेकले. प्रत्येक फटक्याने त्याच्यावर वार केले, परंतु राक्षसांनी विविध रूपे धारण करून आणि मेघगर्जनेसाठी गर्जना कर पांडवांवर बाणांचा ओघ सोडत हार मानण्यास नकार दिला. राक्षसाच्या बाणांच्या वशवाने असंख्य योद्धे, हत्ती आणि घोड्यांची कत्तल झाल्याने युद्धभूमीचे रक्ताच्या नदीत रूपांतर झाले. अलमुशाने आपला धुमाकूळ सुरूच ठेवण्याने पृथ्वी भीतीपोटी थरथरत होती, परंतु भीमाने मागे हटण्यास नकार दिला आणि राक्षसांवर बाणाने वार केले. युद्ध जसजसे वाढत गेले, पांडवांची चिंता वाढत गेली. त्यांची अंतःकरणे त्यांच्या भावाच्या सुरक्षेच्या चिंतेने भरून गेली. पण भीमसेन ठामपणे उभा राहिला. त्याचा राग आणि संताप त्याला एका प्रचंड वादळाप्रमाणे पुढे ढकलत होता. तांब्याप्रमाणेला डोळे असलेल्या त्याने राक्षसाचे सैन्य विखुरलेले हजारो बाण सोडत वस्त्री शस्त्र सोडले. भीमाच्या बाणांनी राक्षसाचा त्याच्या शरीराच्या प्रत्येक भारावर वार झाला आणि पराभूत रडण्याबरोबर तो त्याच्या दिशेने पळून गेला. पांडव आणि राक्षस यांच्यात युद्ध सुरू असताना युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. संजय दूरवरून पाहत होता. त्याचे डोळे स्टील आणि जादूच्या वेडेपणा लढणाऱ्या 2 पराक्रमी योद्ध्यांवर स्थिर होते. राक्षसाचा राजकुमार अलमुश निर्भयपणे युद्धरेषामध्ये वावरत होता. त्याचे उत्कट खांब वारंवार अचूकपणे प्रहार करत होते, परंतु हिडिंबाचा मुलगा घटोत्कच कमी लेखल्याजोगा नव्हता. तीव्र रडण्याबरोबर तो पुढे धावला. त्याचे स्वतःचे बाण अलमुशाच्या छातीत गरम टोकाऱ्यासारखी छेदत होते. दोन्ही योद्ध्यांनी त्यांच्या भ्रमांचा वापर केला, काल्पनिक फसवणूक निर्माण केली, ज्यामुळे एकमेकांना गुंडाळात टाकण्याचा आणि दिशाभूल करण्याचा धोका निर्माण झाला. परंतु दोघांपैकी कोणीही वचर होऊ शकले नाही आणि दोन्ही बाजूनी वेग आणि सामर्थ्याच्या चकित प्रदर्शनात फटके आणि प्रतिला कर लढाईची लिहिलाई जसजशी तीव्र होत गेली, तसंच पांडवांना त्यांच्या मित्रपक्षांच्या सुरक्षेची भीती वाटू लागली. त्यांनी घटोत्कचच्या भोवती जमवाजमव केली आणि त्याच्या भोवती योद्ध्यांचा एक कळप गोळा केला, ज्याने शतऋतूतील पानांसारख्या बाणांनी अलमुशाचा धुवा उडवला. परंतु राक्षस राजकुमाराला इतके सहजासहजी पराभूत करता आले नाही. विजयाच्या हास्याने त्याने एक भ्रम निर्माण केला.
ज्याने पांडवांच्या हल्ल्यांना गोंधळात टाकले आणि त्यांचे खांब निरुपद्रवीपणे हल्ल्याच्या हवेत उडत गेले न जाता घटोत्कच आणि त्याचे साथीदार पुढे सरसवले. त्यांचे बाण अलमुशाच्या शस्त्रागारात खोलवर चावत होते.